अनंत चतुर्दशीनिमित्त 75 पूरग्रस्तांना लायन्स क्लब इंटरनॅशनलने पाठवलेल्या 18 वस्तूंचे सहाय्यता किट लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजी पाटील, झोनलच्या चेअरपर्सन शिवकांत शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीपभाऊ ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असून योग्य वेळी मदत मिळाल्याबद्दल पूरग्रस्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. लायन्स प्रांतपाल गिरीश ससोदिया, पूर्व प्रांतपाल जयेशभाई ठक्कर, रिजनल चेअरमन रवी कडगे, मनपा आयुक्त डॉक्टर डोईफोडे, शिवाजीराव पाटील, शिवकांत लायन्स सचिव गोरू दंडवते, लक्ष्मीकांत कळणे, अमित वाघमारे, सुबोध बोंबिलवार, ओमप्रकाश कामेनवार, प्रवीण जोशी, सुरेश शर्मा, अरुण कुमार काबरा, कामाजी सरोदे, विजय वाडेकर, प्रसाद जोशी, सविता काबरा यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक पूरग्रस्त उपस्थित होते. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज. त्यावेळेस आमचे लायन्सचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी तुम्हाला लायन्सचा डब्बा दिलेला होता. ते आमचं काम पाहून लायन्सची जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे इंटरनॅशनल लायन्स क्लब, त्यांनी $10,000ची निधी पूरग्रस्तांना हे किट वाटप करण्यासाठी दिलेली होती. त्याचा शुभारंभ नल्लागुट्टा चाळ या ठिकाणी झाला होता. सर्व आमचे डीजी आलेले होते, सर्व मान्यवर आलेले होते, इथले आयुक्त आले होते. भांडे आहेत, ताटं आहेत, गिलास आहे, चमचे आहेत, त्यानंतर भगोना आहे, त्यानंतर साडी आहे, त्यानंतर सतरंजी आहे, नंतर एक चादर आहे, त्यानंतर किराणा सगळं सामान आहे, साखर पत्तीपासून तांदूळ गहू सगळं सामान आहे. म्हणजे तुम्हाला जी आवश्यकता आहे ती सगळी वस्तू आहे. सेंट्रलचा गणपती बाप्पा, भारत माता की जय, विजय असो. हे सगळं किट दिलीपभाऊमुळे मिळाले. पूर्ण नांदेड इंटरनॅशनलचे जे फंड्स आहेत ते दिलीपभाऊ ठाकूर यांच्यामुळे नांदेडला उपलब्ध. आता सगळ्यांनी श्रेय केलेले, मेहनत केलेला आहे. याची नोंद विशेष इंटरनॅशनलने घेतली आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोल गजानन महाराज की. पूर्ण घरांमध्ये आमचं पाणी साचलेलं होतं आणि पाणी साचलेलं असताना आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे एक भेट फुलाची पाकळी त्यांच्याकडून मिळाली होती. पण आमच्यासाठी ती फार मोलाची देणगी ठरलेली आहे आणि ती आम्ही कधीही विसरू शकत नाही, कारण ते आमच्या उपजीविकेचं साधन आहे. त्याच्यामुळे मी लायन्स क्लब इंटरनॅशनल यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मानते.